लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कांद्याचे भाव कोसळल्याने चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचा मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। नाशिक जिल्ह्याच्या उमराणे मुंगसे या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी शुक्रवारी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत 800 वाहनातून कांद्याची आवक झाली असून या कांद्याला 1000 रुपयांच्या 500 ते 800 रुपयेपर्यंत बाजारभाव पुकारल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांदवड बाजार समितीच्या समोर असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको धरत रास्ता रोको आंदोलन सुरू केले। तब्बल 1 तासाहून अधिक वेळ रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याने या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलीस आणि चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक मंडळांनी मध्यस्थी करत कमी बाजारभाव पुकारलेल्या कांद्याचे वापस लिलाव केले जातील असे आश्वासन दिल्यानंतर सदरचा रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। सरकारचं करायचं काय? या नालायक सरकारचं करायचं काय? या नालायक सरकारचं करायचं काय? शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। भाऊ, सर्व शेतकऱ्यांचं मी आतापर्यंत मागणी बघितली तर त्याच्यावर तुमचं काय म्हणतं? जवळपास 30 ते 40 MM कांदा आहे आणि तो जर 250-300 रुपये पुकारला तर साहजिक हे शेतकरी आंदोलन करणार। पण त्या आंदोलनाच्या मागची कारण मीमांसा जर करायला गेलं तर त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर माल खरेदी केला, जर बाजार वाढले आणि त्यात नाफेडची गाडी त्या बाहेरच्या राज्यांमध्ये खुल्या लिलावात उतरली तर ते कमी भावात विकायला लागतात। त्या धाकामुळे आम्हाला काय करावं हे कळत नाही। शिवाय इतर बाजार समित्या अचानक बंद झाल्याने किंवा त्या दिवसाचं काय असेल तर त्यांची कारण तुम्हाला माहीत नाही, बाजार बंद झाल्याने इथपर्यंत ट्रॅक्टरची त्या ठिकाणी जास्त गर्दी झाली। जरी गर्दी झाली म्हणून 400-300 रुपयात घेण्याचा लायकीचा हा कांदा नाही, त्यावरती तोडगा काढण्यासाठी आता पुढे काय होतंय ते बघू, तिकडे नाही तर त्या ठिकाणी आंदोलन पुढे चालू। धन्यवाद गणेश। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.